मुख्यमंत्री एम.के. स्टॅलिन यांचे चिरंजीव उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माला नावं ठेवलेली होती। सनातन धर्म म्हणजे कोरोना, डेंग्यू असल्याचं विधान त्यांनी केलेलं होतं। हा प्रकार लोकसभा निवडणुकीच्या आधीच आहे। त्यावेळी सुद्धा उद्धव ठाकरे यांनी त्यांना फार काही ठणकावले वगैरे असं काही झालेलं नाही। त्यानंतर तर लोकसभा निवडणुका इंडिया आघाडीमधूनच त्यांनी लढल्या। इंडिया आघाडीच्या बैठकांना ते स्टॅलिन यांच्या मांडीला मांडी लावून बसत होते। त्यामुळे आता ते काय करणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। एका बाजूला 500-550 वर्षांची प्रतीक्षा असणारं राम जन्मभूमी अयोध्येमध्ये प्रभू श्री रामचंद्रांचं भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे। आज देश आणि जगभरामधून लाखो रामभक्त अयोध्येमध्ये येत आहेत। विलक्षण आनंद आज रामभक्तांच्या मध्ये असताना डीएमकेच्या या मंत्र्याचं हे खुळचट विधान अक्षरशः चीड निर्माण करणार आहे। मताच्या राजकारणासाठी हिंदू धर्माचा द्वेष हिंदुस्थानमध्ये राहूनच करण्याची जणू अशा लोकांच्यात आता स्पर्धाच लागलेली आहे। ज्या धर्मात आपण जन्म घेतला त्या धर्माबद्दल, देवदेवतांबद्दल असली विधानं आता राजरोसपणे केली जात आहेत। याला आता लगाम लावण्याची गरज निर्माण झालेली आहे।